हॅलो फ्रेंड्स, शीतल लाईफ चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते। तर आजची रेसिपी आहे चना डाळची भजी। आता या चना डाळपासून आपल्याला 3 प्रकारे करता येतं। तर याच्यात ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलंच आहे मी की 3 प्रकारे आपल्याला काय काय बनवता येतं। याचं आपल्याला वडी, भजी, नंतर उडीद वडा सुद्धा बनवता येतो। तर चला मग आपण सुरुवात करूया। तर पहिले मी रात्रभर चना डाळ भिजवून घेतलेली होती। नंतर सकाळी उठून तिला धुवून घेतली आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। थोडीशी जाडसरच राहू द्यायची आहे। तर हे बघा मी मिक्सरमधनं काढून घेतली आहे आणि नंतर त्याच्यावरती मग मी कोथिंबीरची एक जुडी टाकलेली आहे। अर्धी मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे आणि अर्धी चिरून टाकलेली आहे। तसं खूप टेस्ट चांगली लागते। नंतर आपण तिखट टाकायचं आहे। तिखट मी इथं 3 चमचे टाकलेले आहे। नंतर आपण हळद टाकून घेणार आहोत। हळद टाकल्यानंतर त्याच्यात थोडंसं ओवा टाकणार आहोत। ओवा टाकल्यानंतर आपण मीठ टाकणार आहोत। तर ह्या कोथिंबीरच्या मिश्रणमध्ये मीने आलं लसूणची पेस्ट पण टाकलेली होती आणि हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या होत्या, त्याच्यामुळे मी कमी तिखट टाकलं आहे। नंतरला आपण तीळ टाकणार आहोत आणि थोडं वाटीभर तांदळाचं पीठ टाकणार आहोत। नंतर हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। आणि आपण पहिले वडी बनवणार आहोत, त्याच्यामुळे मी एक पातेलं ठेवलंय, त्याच्यात गरम पाणी ठेवलंय आणि त्याच्यावरती गायणी ठेवून मग नंतरला आपण ते पीठ त्याच्यावरती थापून घेतलंय। तर वाफून घ्यायचं आहे आपण। आता हे बघा वाफून झालेलं आहे माझं, किती छान झालेलं आहे, तुम्ही बघू शकता ब्लॉगमध्ये। तर याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपली वडी तयार होते। खूप छान लागते, क्रिस्पी बनते मस्तपैकी। अशी नक्की बनवून बघा तुम्ही। किती छान निघालेला आहे बघा, तुम्ही ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकताय। तर असंच तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर तुम्ही बघू शकताय की किती छान झालेलं आहे। असं नक्की बनवून बघा। तर आता किती छान तुकडे झालेले आहे। आता मी तळून घेणार आहे ते। तर अशा प्रकारे आपली वडी तयार झालेली आहे। आता याच्या पुढे आपण याचीच भजी तयार करणार आहोत। तर अशाच प्रकारे आपण तेलामध्ये छोटी छोटी भजी सोडणार आहोत आणि क्रिस्पी बनतात, खूप छान बनतात। तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये मला सांगा। आणि ब्लॉग तुम्ही पूर्ण बघितला असेल तर छोटासा लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स। बाय।